मृदुंगाचा गजर, मुखात विठुनामाचा जयघोष आणि हातात भगवा ध्वज, भजन करत चाललेले बाल वारकरी आणि समवेत विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी असं भक्तिमय वातावरण धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यात मंगळवारी पाहायला भेटलं। किड्झी प्री लर्निंग इंग्लिश स्कूलमध्ये अगदी लहान लहान मुलामुलींची ही दिंडी मोठं आकर्षण ठरली होती। आषाढी एकादशीनिमित्त उमरगा शहरातील किड्झी प्री लर्निंग इंग्लिश स्कूलतर्फे काढण्यात आलेल्या या दिंडीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देऊन बालगोपाळांनी जनजागृतीही केली। दिंड्यांच्या निमित्तानं वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन असे सामाजिक संदेशही देण्यात आले। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत टाळ मृदुंगाचा निनाद, दिंड्या पताका फडकवत चिमुकल्यांची ही दिंडी या भागात मुख्य आकर्षण ठरली। विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या वेशभूषेत बाल वारकरी सहभागी झाले होते। या शाळेला 5 वर्ष पूर्ण झाली असून यशस्वीरित्या 6व्या वर्षात पदार्पण केले। मुख्याध्यापिका रंजना जाधव, शिक्षिका सारिका लक्ष्मी बिद्री, दमयंती जाधव, सोनाली देडे आणि कर्मचारी शोभा सगर यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। बाल विठ्ठल रुक्मिणी वेशभूषेतील रियाश सोनवणे, तनिष्का सुरे, स्वराज थिटे, वंशिका राठोड, सिद्धेश बिद्री, त्रिशा साळुंखे, चैतन्य जाधव, प्रिया सगर, पार्थ जाधव, सात्विक दामावले आदींसह इतर विद्यार्थी सहभागी झाले होते। शिक्षिका लक्ष्मी बिद्री यांनी स्वतः कोरिओग्राफ करत विद्यार्थ्यांचे भक्तिमय एक गीत बसवले। सर्व साधू संतांचा मेळा आज किड्झी स्कूल मध्ये भरलेला आहे। पूर्ण वातावरण आनंददायी आणि भक्तिमय झाले। सर्व पंढरीचा जसा आपल्याला अनुभव येतो तसाच अनुभव आज आमच्या किड्झी स्कूलमध्ये आलेला आहे। आज आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्रातले खूप लोक विठ्ठलाला पूजतात। सर्वांचा आराध्य दैवत आहे विठ्ठल। त्याच्यामुळे आज आषाढी एकादशीचं महत्त्व ह्या बारक्या मुलांना समजावं। आपण घराघरातून मुलांना सांगतो, पण शाळेतून जर आम्ही उपक्रम राबवलो, आषाढी एकादशीची जी दिंडी काढली, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण आम्ही पंढरपूरला जाऊन पोचलो आहोत की काय असं वाटलं। लहान लहान मुलं टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी वगैरे घेऊन जे आज आम्ही पालखी सोहळा आयोजित केला, त्याच्यामुळे मुलांना आज आषाढी एकादशीचं महत्त्व समजलं। सभी को फर्स्ट आषाढ़ एकादशी शुभेच्छा है। ये हमारा किड्जी स्कूल उमरगा में बहुत अच्छा सेलिब्रेशंस करते। ये भारतीय संस्कृति है ना, इसीलिए हम सब बच्चों को उनका वैल्यू बताना पड़ता है। उनका अच्छा वैल्यूबल फेस्टिवल है। ये हम हमारे बच्चों को इसके बारे में क्या रहता, विठ्ठल रुक्मिणी, उनको सब हम पढ़ाई कैसा कराते वैसे बच्चों को उनका रूप, भाषण के लिए सब हम सिखाना पड़ता है। इसीलिए सब लोग अच्छा हैप्पीली एंजॉय करते हुए विठ्ठल रुक्मिणी का होटल लेके आए हैं। उनकी पेरेंट्स को भी बहुत थैंक यू बोलती कि उनकी बच्चों को बहुत अच्छा सुंदर रेडी करके भेजाए। सबको हैप्पी एकादशी। थैंक यू सर। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।